जय हिंद। आज आम्ही शिरसोडे या ठिकाणी आलेलो आहे, जे इंदापूर पासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर असणार आहे। आणि माझ्या जवळ जे पैलवान आहेत हे शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावडा कोल्हापूर या ठिकाणी सराव केलेले एक नामांकित पैलवान म्हणजे अशोक चोरमले हे आहेत। आणि ह्यांचा हा आखाडा आहे, त्यांचे पैलवान इथं व्यायाम करत आहेत, आपण पाहत आहे। मला एवढंच सांगायचं आहे की कुस्तीला वाढवण्याचं कार्य हे अशोक चोरमले करत आहेत। आणि एक खरंच मी तर आलो बघतोय पैलवान चांगल्या पद्धतीने घडवण्याचं कार्य, तसंच त्यांचा वस्ताद जो कोच आहे तो पण चांगल्या पद्धतीने शिकवण्याचं कार्य करत आहेत। तर अशा ठिकाणी आलो आणि मी कुस्तीबद्दल काम करत असताना मला एक खरंच वेगळी ऊर्जा मिळते, त्यात आज एक अशी ऊर्जा भेटली। तर सर नमस्कार। नमस्कार। थोडासा तुमचा परिचय पहिला द्या। मी अशोक चोरमले, राहणार शिरसोडी, तालुका इंदापूर आणि जिल्हा पुणे। माझं विघ्नहर्ता कुस्ती केंद्र शिरसोडी या नावाने आमचे इथे कुस्ती केंद्र आहे। बरोबर। तर इंदापूर पासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे। तर सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं आहे, कुस्ती ही पहिली ज्या कोल्हापूर, पुणे, सांगली किंवा सातारा या ठिकाणी गेलं तर चांगल्या मोठ्या तालीम असायच्या। बरोबर। आणि ग्रामीण भागातली पैलवान म्हणलं की सर्वसामान्य कुटुंबातला पैलवान, बरोबर, परिस्थिती घरची बेताची। कुस्तीचा नाद ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील मुलांना जास्त असतो। बरोबर। आणि मग ह्यांनी जर कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा जर ठिकाणी जायचं म्हणलं तर ह्यांची घरची परिस्थिती बेताची। आणि तिथं जाऊनचा खर्च, तिथला खुराकाचा खर्च, तिथली तालमींची फी, ह्या गोष्टी त्यांना मिळत नसायच्या। बरोबर। त्याच्यामुळे बऱ्याच पैलवानांची कुस्तीची इच्छा असताना सुद्धा त्यांची स्वप्न अपूर्ण राहिली। बरोबर। म्हणून ह्या गोरगरीब मुलांची स्वप्न पूर्ण करायची एक मनामध्ये माझ्या इच्छा होती। बरोबर। जसं त्या मुलांचं तसं त्या पद्धतीने माझी पण प्रसंग तसाच आला। आम्ही ग्रामीण भागातलं एवढ्या मोठ्या तालमी जायचं म्हणजे त्यावेळेस परिस्थिती तशी नव्हती। आणि ज्यावेळेस मोठ्या तालमीत जाईल त्या टायमाला तिथं चांगल्या प्रकारचं कोच, मॅट, चांगल्या पैलवानाबरोबरची प्रॅक्टिस मिळायची। त्यावेळेस चांगली जोड किंवा आपण कुठे ती समजायचं। बरोबर। पण ती वेळ आमच्यावर जी आलेली वेळ आहे ती इथून पुढच्या ग्रामीण भागातल्या पोरांवर येऊ नये म्हणून साठी मी ही कुस्ती संकुलन उभा केलं। फार चांगली गोष्ट आहे, कौतुक करतो या गोष्टीबद्दल। फक्त मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळी कोल्हापूरला गेला तर तिथलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं? कोल्हापूरचं वातावरण एकदम चांगलंच आहे। मी ज्या टायमाला कोल्हापूरला 2000 साली गेलो होतो त्या टायमाला तिथं शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावडा या ठिकाणी गेलो। कोल्हापूर मधली अतिशय चांगली तालीम होती आणि एकदम टेक्निकली मॅटचं प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय लेवलचे कोच उत्तमराव पाटील सर अगोदर होते। त्यानंतर बीबी क्षीरसागर सर, ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस बीबी क्षीरसागर सर आम्हाला कोचिंग करायला। ते मिलिटरीवाले मिलिटरी रिटायर होऊन त्यांचं एनआय झालेलं होतं आणि कुस्तीमध्ये ते अतिशय कडक शिस्तीचे ते कोच झालं। तुमच्या बरोबर खेळाडूचे चांगले नामवंत होते ना शासकीय कुस्ती केंद्रामध्ये, त्यामध्ये कोण कोण होते त्यांची नावं सांगू शकता का? त्यामध्ये आमच्यापेक्षा मोठ्या जोडीतले सगळे होते। मोठी नावं जी सांगतोय, गुंडाभाऊ पाटील कोल्हापूरचे त्या ठिकाणी होते, मोहन माळी कडेगावचे उपमहाराष्ट्र केसरी तिथं होते, पुन्हा विष्णू पाटील होते, सर्जेराव पाटील होते, पुन्हा कृष्णा फिरंगे होते। सर्जेराव पाटील पिरिडकर? नाही, सर्जेराव पाटील आमशीचे चांगला पैलवान बर नॅशनल प्लेअर होते। बाबा शिरगावकर असे चांगले। मग तुम्हाला चांगले पैलवान तिथं सराव करताना तुम्हाला एक डिसिप्लिन आला का मिलिटरीचा कोच असल्यामुळे? 100% एकदम शिस्तबद्ध आणि टायमिंगला महत्व, प्रॅक्टिस सातत्याने कंटिन्यू केली पाहिजे। मग कधी दिवस होतो मी तिथं, जास्त काही राहायचा योग त्या ठिकाणी आला नाही मला। 3 वर्ष तर होता ना? 3 वर्ष होतो तिथं। 3 वर्षामध्ये बरंच काही शिकायला मिळतं। एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात जरी तुम्ही 5-10 मिनिटं असाल तरी सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतं। त्याचं उदाहरण आता तुम्हाला येताना नावेतून तुम्ही बाहेर जर खाली उतरला तर काही लोक आले त्यांनी तुमचा नंबर मागितला आणि तुम्ही त्यांना ओळख सांगितली। बरोबर। हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि ह्या ज्या गोष्टी कळतात लोकांना ती फार मोठ्या गोष्टी असतात। दुसरी गोष्ट मला एक सांगा साहेब, की तुम्ही ज्यावेळी गुंडा पाटील, अमृता भोसले वगैरे यांना तुम्ही बघायचं तर त्यांच्यात काही वेगळं पण होतं का हो त्यांच्या खेळण्यामध्ये? 100% होतं। त्यांच्यामध्ये कुस्ती कंटिन्यू सातत्य, कष्ट करण्याची भयानक तयारी मनाची आणि ती एकदम प्रामाणिकपणे करायची। बरोबर। त्याच्यामुळे त्या सगळ्यापेक्षा वेगळे पैलवान का होतात? बरोबर। तर त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा असते, मनामध्ये एक कुस्तीविषयीचे खुणगाट, टार्गेट पाहिजे, आपल्याला काय बनायचंय। बरोबर। आणि त्या दृष्टीने त्यांची प्रॅक्टिस असायची। बरोबर। मग त्यामुळे तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळाली। मग तुम्ही असं कुस्त्या त्यावेळी म्हणजे महाराष्ट्र केसरी पण जाण्याचा योग आला नाही का त्यावेळी? नाही, मी एवढ्या मोठ्या लेवलचा पैलवान नव्हतो।
उंची वजन नव्हतं त्यावेळी? त्या टायमाला माझी एवढी उंची नव्हतं, वजन नव्हतं. वय किती होतं त्यावेळी? त्या टायमाला माझं वय होतं 18 वय, 17-18 म्हणजे वय होतं. छोट्या वजन गटावर असताना तुम्ही ते गेला. बरोबर. माझा तुम्हाला जी ऊर्जा मिळाली तालमीची, की तुम्ही पैलवानांच्या बघून तुम्हाला असं वाटलं का तुमच्या भागातल्या पैलवानांचा विकास व्हावा असं वाटलं? बऱ्याच तालमी बघितल्या, बरेच कुस्ती मैदानं, बऱ्याच स्पर्धा मी बघतो. मला कुस्तीच्या विषयी, मी जरी पैलवान मोठा असतो तरी मला प्रचंड प्रेम आणि आत्मीयता आहे कुस्ती ह्या खेळाविषयी. फार मोठी गोष्ट आहे. आता तुम्हाला आवडलेली कुस्ती, तुम्ही बाहेर जाताय कुस्त्या बघायला वगैरे, तसं तुम्हाला आवडलेली एखादी कुस्ती सांगतील का? अशा कुस्त्या आवडलेल्या त्याच्या खूप आहेत, पण सगळ्यात महत्वाची 2001 साली कोल्हापूरमध्ये असताना खासबाग मैदानमध्ये गुंडा पाटील आणि मुन्नालाल शेख अशी कुस्ती मी बघितली. गुंडा पाटील आमच्या तालमीतलं होती, त्यामुळे आम्ही ती कुस्ती इतक्या आवडीने बघायसाठी गेलेलो सगळी पोरं. मग त्या मैदानामध्ये गुंडा पाटील आणि मुन्नालाल शेख यांची कुस्ती, मुन्नालाल शेख त्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाली होती आणि महाराष्ट्र केसरी होऊन ती पहिलीच कुस्ती त्यांची होती. मग गुंडा पाटील पण अतिशय चांगला पैलवान, एकदम तोला मोलाचा. बऱ्याच वेळा महाराष्ट्र केसरी झाले असते, पण त्याच्यावर काही गोष्टी, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना खेळता आला नाही. पण जी कोण महाराष्ट्र केसरी होईल त्यांच्याबरोबर गुंडाबा मात्र 100% कुस्ती करणार, त्यांना हरवणार. मग तशीच एक कुस्ती ती माझ्या डोळ्यासमोरची होती. बराच एक तासभर जवळजवळ कुस्ती चालली होती. तासभर कुस्ती झाली, दोघांनी धरून एकमेकाला आणलं, एकदम आटीतटीची कुस्ती. पण त्या कुस्तीमध्ये कुणीच कुणाला पडना. मग शेवट पंचांनी असा निर्णय घेतला की ही कुस्ती पॉइंटवर लावा. बराच वेळ पैलवानाचा अंत बघायचा नाही. शेवटी ती पण त्यांचा पण जीव आहे. एक तास कुस्ती करून बरं शेवटी म्हणली पॉइंटवर कुस्ती घ्या आणि कुस्तीचा निर्णय घेऊन टाका. मग शेवटची पॉइंट दिला, जी पहिला गुण घेईन तो विनर. मग कुस्ती चालू झाली. कुस्ती सुरू झाल्यानंतर मग गुंडा पाटील हुशार पैलवान होता, कुस्तीतलं टेक्निक जबरदस्त होतं. त्यांनी एक मिनिटाच्या आत पॉइंट घेतला, समोरून बगलडूप करून धरून आणून पॉइंट घेतला. झाली कुस्ती आणि कुस्ती विजय झाला. कुस्ती गुंडा भाऊ पाटील त्यावेळेस विजय झाला. आठवणीतली कुस्ती, सगळ्याला आनंद झाला. क्या बात आहे. मला सांगा, आता तालमीमध्ये एवढे तुमच्या पैलवान घडतात, तुमची इच्छा आहे आता महाराष्ट्र केसरी पण घडवण्याची आहे का? 100% इच्छा आहे. आमच्या तालमीचा सुद्धा महाराष्ट्र केसरी व्हावा 100% इच्छा आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रॅक्टिस घेतोय, त्या दृष्टीने पैलवानची वाटचाल आहे. परंतु पैलवानांनी सुद्धा तेवढं प्रचंड कष्ट घ्यायची त्यांची तयारी पाहिजे. आताच या सीझनला महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये 57 किलो वजन गटामध्ये आमच्या तालमीचं दुसरं मेडल आहे. कृष्ण हारनावळ म्हणून आमचा पैलवान आहे, तर त्यांनी दुसरं मेडल महाराष्ट्र केसरीला घेतलंय. पुण्यामध्ये स्पर्धा झाली होत्या. आणि नॅशनलला काय कोण खेळलंय का नाही? नॅशनलला आमचे 3 प्लेयर खेळले आहेत. बर. एक युनिव्हर्सिटी मधून खेळाय, मिडल नाही पण युनिव्हर्सिटी मधून त्याला सहभाग आहे. दुसरा शालेमधनं नॅशनल खेळाय, तिथं पण त्याला मिळणार नाही. आणि तिसरा आशियाई चॅम्पियनशिप, त्यांनी नॅशनलला गोल्ड घेतले आणि भारत देशाचे नेतृत्व इंटरनॅशनलला जॉर्जिया या ठिकाणी केलं 38 किलो वजन गटामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. पण ही तालीम किती वर्षापूर्वीची आहे? ही तालीम नवीनच आहे माझी, 3 वर्ष झालं आमच्या तालमीला. अरे बाप. परंतु तालमीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं पैलवान घडतायत. आमच्या तालमीचे NIS कुस्ती कोच दत्ता गावडे सर हे पण अतिशय तळमळीने प्रॅक्टिस घेतात. आणि मीही स्वतः दररोज 2 टायमाला कंटिन्यू तालमीमध्ये असतो. आमच्या मनामध्ये की आपल्या तालमीतल्या पैलवान 100% महाराष्ट्र केसरी व्हावं, नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा प्लेअर काढावा, या दृष्टीने आमची 100% वाटचाल चालू आहे सध्या. माझी तुम्हाला एक विनंती राहील, तुमच्या तालमीत भविष्यात महाराष्ट्र केसरी व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट तुम्ही माझ्यामध्ये ऍडिशन करावी तुमच्या कामामध्ये, की ह्यांचा मोबाईल हा फक्त 9 वाजता घेऊन तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवा. एवढे काम करा, ही माझं ऍडिशन आहे. म्हणजे तुमच्या सर्व कामामध्ये खोराक मी तुम्हाला सांगणार नाही. 100% फक्त मोबाईल फक्त 9 वाजता काढून तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवला तर ह्यातला 100% महाराष्ट्र चॅम्पियन होऊ शकतो, महाराष्ट्र केसरी होऊ शकतो, हिंद केसरी सुद्धा होऊ शकतो. हे मी तुम्हाला 100% सांगतो साहेब, ही मी फॅक्ट सांगतोय तुम्हाला. 100% धन्यवाद. तुम्ही जी बोलला ना ही 100% मला पण पटतंय आणि हे खरं आहे. तुम्ही बोलला ते सत्य आहे. मोबाईल हा पैलवानांचा शत्रू आहे, MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शत्रू आहे. मोबाईल मध्ये गुंतला का नाही तो मोबाईलच बघत राहतोय, त्याला टायमिंग कळत नाही, झोप कळत नाही. हे तुम्ही बोलल्यास सत्य. आम्ही पण प्रत्येक पैलवानाला सांगतो मोबाईल वापरू नका, पण पोरं चोरून का होईना मोबाईल वापरल्याशिवाय राहत नाही आणि ते मोबाईल वापरण्यात त्यात खूप मोठं नुकसान होते. तुम्हाला आताच सांगतो, मोठे पैलवान जे आहेत म्हणजे महेंद्र गायकवाड असू दे, तुमचा आता डबल महाराज केसरी झाला तो आता काका पवार साहेबांनी तालमीत आहे तो शिवराज राक्ष असू दे, त्यांचं मोबाईल वापरण्याची पद्धत ही फार कमी आहे साहेब. बरोबर. ही माणसं मोबाईल फार कमी वापरतात म्हणून ती महाराज केसरी पोहोचलेत. भविष्यात पैलवानांनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? भविष्यामध्ये पैलवानांनी जर मोठं ज्याला बनायचं असेल तर त्यांनी सुरुवातीला कुस्ती मेहनत मन लावून केली पाहिजे. एकदम कंटिन्यूपणा त्यात पाहिजे, सातत्य, सुट्टी न घेणे,
कुठल्या कार्यक्रमाला चाललाय, कुठं लग्नाला चाललाय, ह्या असल्या गोष्टीकडे न लक्ष वळवता एकच ध्येय कुस्ती आणि भरपूर खुराक खाल्ला पाहिजे, टायमिंगला झोपलं पाहिजे आणि भरपूर कष्ट केलं पाहिजे फुल. आणि सगळ्या गोष्टी मेहनत आली, रनिंग आली, पीटी आली, टेक्निक प्रॅक्टिस आली, सपाटी आली, दोर चढणं, हौदा उकारणं, ह्या गोष्टी कप्पी ओढणं, ह्या गोष्टी पैलवानांनी केल्या पाहिजे. त्यांची भविष्यात 100% ज्या वेळेस पैलवान 2 तास लढत असेल हौदात, त्यावेळेस तिथं कुठंतरी अर्धा तास कुस्ती 6 मिनिटं, 1 तास चालला तर 6 मिनिटं टिकतोय स्पर्धेमध्ये. बरोबर. आणि एका दिवशी लगातार 6 मिनिटं एक कुस्ती नाही करायची. महाराष्ट्राला गेल्यानंतर 6-6, 7-7 कुस्त्या लगातार दिवसात पार करावं. तेवढं तुमच्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे, स्टॅमिना पाहिजे. त्याच्यासाठी इथं तुम्ही कष्ट रक्त ओकलं पाहिजे, तालमीत तेवढं प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यावेळेस आपला पैलवान तिथं कुठेतरी स्पर्धेत टिकतोय. मला सांगा, व्यसनाधीनतेबद्दल तुम्हाला काय सांगू शकता का नवीन पिढीला? 100% काय व्यसन पैलवानांनी केलं नाही, पैलवानांनी बी केलं नाही पाहिजे. 100% पैलवान जो तालमीच्या सान्निध्यात येतो तो व्यसनापासून लांबच असतो शक्यतो. तालमीमध्ये शिकवणच अशी व्यसन नाही किंवा इतर वाईट कुठलं वळण नसलं पाहिजे, किंवा आपण कुणावर नाहक दादागिरी करणं, गोरगरीब लोकाला किंवा गोरगरीब माणसाला त्रास देणं, ही गोष्टी तालमीत चालत नाहीत. किंवा ह्या गोष्टी करू नका, या गोष्टीचं आम्ही शिकवून देतो पैलवानाला. पैलवान कसा असला पाहिजे, एक आदर्श, सर्वसामान्य लोकांना एक आधार वाटला पाहिजे. त्याच्याकडे बघितलं की त्याच्याकडनं काहीतरी आपल्याला आधार वाटला पाहिजे आणि त्याच्याकडे बघून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. त्याच्याकडे बघून बरीच तरुण पोरं पैलवानकीकडे वळाली पाहिजे किंवा त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे. असा एक सुसंस्कृत नागरिक पैलवानकीतून तालमीतून घडला पाहिजे असं मला वाटतं. आज खरंच मला आनंद वाटतो की पैलवान अशोक चोरमाले यांच्या तालमीमध्ये आलो आम्ही आणि त्यांनी पैलवान घडवण्याचं महान कार्य केलं. त्याचबरोबर मी त्यांच्याबरोबर आता थोडंसं 1-2-2.5 तास सानिध्यात होतो. त्यांचे विचार जे आहेत ते भविष्यामध्ये एक चांगले व्यक्तित्व घडावं यासाठी असणारे त्यांचे विचार आहेत. आणि खरंच आज त्यांच्याजवळ आलो, त्यांची तालीम भरलेली बघताना मला पण आनंद होतोय. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. नमस्कार सर. नमस्कार.